नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जानेवारीचा भाग अक्षरशः थराराने भरलेला होता. आजच्या भागामध्ये एकच विषय गाजतोय, तो म्हणजे सुमनचा कसून शोध आणि त्याचबरोबर नागराजची उघड होत चाललेली खरी प्रतिमा. आज आपण पाहतो की घरात सगळीकडे एकच गोंधळ उडालेला आहे. सुमन अजूनही सापडलेली नाही आणि त्यामुळे घरातले सगळेच नागराजवर चिडलेले आहेत. रविराज, प्रतापराव, पूर्णाजी सगळे मिळून नागराजला खडसावून विचारत आहेत. पूर्णाजी तर थेट ओरडून म्हणतात, नागराज, आपल्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो आणि तू तुझ्या बायकोसोबत असं वागलास? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. खरंच लाज वाटते. नागराज मात्र पूर्णपणे गार पडलेला आहे. त्याला आता जाणवते की सुमनला किडनॅप करून त्याने फार मोठी चूक केली आहे. पण तरीही तो वरवर माफी मागत नाटक करत राहतो. इकडे अस्मिता प्रश्न विचारते, आपल्यासारख्या सुशिक्षित घरात असं काही होऊ शकतं? यावर प्रतापराव संतापून म्हणतात, सुशिक्षित माणूस म्हणजे सुसंस्कृत असेलच असं नाही. नागराज, तू आमच्यासमोर उभं राहण्याच्या लायकही नाही आहेस. रविराज तर अक्षरशः भडकतात. ते नागराजला ठणकावून सांगतात, सुमन कुठे आहे सांग. आता तुझी जागा घरात नाही, थेट जेलमध्ये आहे. रविराज, अर्जुन आणि सायली वळून विचारतात, तुम्हाला माहीत असूनही तुम्ही गप्प का राहिलात? आता अर्जुनला राग येतो. रविराज नागराजला थेट सांगतात, तू माझा भाऊ असलास तरी न्यायाच्या प्रक्रियेत मी तुला माफ करणार नाही. तेव्हा नागराज ढोंगीपणाचा कळस गाठतो. तो हात जोडून म्हणतो, दादा, मी चुकलोय. मी वाईट नवरा असेन, पण माझ्या सुमनला काही झालं तर मी सहन नाही करू शकणार. प्रेक्षकांनो, इथे प्रश्न पडतो, खरंच याला प्रेम आहे की फक्त भीती आहे? पूर्णाजी मध्येच थांबवतात आणि म्हणतात, आधी सुमनला शोधूया, नंतर हिशोब करू. मग सगळे मिळून सुमन नातेवाईकांना फोन करतात. चिंचवड, ठाणे सगळीकडे चौकशी होते, पण सुमन कुठेच सापडत नाही. सायलीच्या मनात मात्र संशय दाटतो. ती विचार करते, नागराज काहीतरी लपवत आहेत. इकडे दुसरीकडे आपण पाहतो, सुमन किडनॅप अवस्थेत आहे. महिपत सोबत बंदिस्त, हात बांधलेले, तोंडात कापड. महिपत भयानक दिसतोय आणि सुमन प्रचंड घाबरलेली आहे. महिपतचा कॅरेक्टर थोडा कॉमिक असला तरीही परिस्थितीची खूपच गंभीर क्षमता त्याच्या चेहऱ्यावरती दिसते. इकडे पोलीस ॲक्शन सुरू असते. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी संपर्क करतो. सायबर सेल सुमनचं मोबाईल लोकेशन ट्रॅक करायला लागतो. रविराज स्वतः विवेक काळेला मेसेज करतात, जेणेकरून प्रायोरिटी बेसिसवर मदत मिळेल. हे सगळं ऐकून नागराज आतून पूर्णपणे घाबरतो. तो विचार करतो, फोन स्विच ऑफ असताना लोकेशन कसं मिळेल? मग हा मोठा ट्विस्ट येतो. सुमनचं शेवटचं लोकेशन सापडतं, महिपतचं जुनं गॅरेज. सगळ्यांना आशा वाटते की आता सुमन सापडणार, पण हे ऐकताच नागराज पळ काढतो. तो कोणालाही न सांगता घरातून गायब होतो. रविराज मोठ्याने ओरडतात, नागराज कुठे आहे? आणि इथेच नागराजवर संशय आणखी गडद होतो. प्रोमोमध्ये आपण पाहतो की नागराज प्रियाला फोन करून मदत मागतो. तो महिपत आणि सुमनला तेथून हलवण्याचा प्लॅन करतो, पण प्रिया अडकते. पूर्णाजी तिला बाहेर जाऊ देत नाही. इकडे अर्जुन, सायली आणि पोलीस गॅरेजजवळ पोहोचतात. आतून महिपतचा ओरडण्याचा आवाज येतो. सुमन आता याच्यात सापडणार आहे का? महिपत पकडला जाणार आहे का? आणि नागराजचा खेळ संपणार आहे का? हा भाग प्रचंड थरारक असणार आहे मित्रांनो. तर पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहताय, त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.